तो जयराम तर तो हे पाहिलं. काल आपण आणलं संकेतले. तर आता काल आमचं झालं प्लॅन की आपण जाणार आहोत शेगावसाठी. तो गावला गेलता काल, तर आता तो येत आहे. तर चला आता पॅकिंग करू. मी ना त्याची बॅग घेतलेली आहे ही वाली, आणि मग त्याची बॅग आहे. तो तर तिकडे त्याच्या गावला चालला ते. तर चला दाखवतो समोर काय होणार आहे. तर आपल्यासोबत आपल्या 2-3 बहिणी पण आहेत. तर चलो. हा मोबाईल, हेडफोन. आता वाजलेलं आहे 8 वाजत आहे. तर आम्ही टायमिंग झालं 8चाच झालं म्हणा. 8 वाजता निघायचा. मी सकाळी 6 वाजतापासून उठलो आणि संकेतला फोन केला. आता उठलो मी. तो तेव्हा उठला होता. मग आता बहिणीला फोन लावला की झालं का तुमचं. तर ते म्हणतात की आम्ही तर आता उठलो. म्हटलं फटाफट करा, आता निघणं आपल्याला. तर चला. तो संकेत आलेला आहे आता, आणि हे पण थांबतच नाही म्हणते काय आहे. तर काकांवाड्याला चालला आता. तिकडून शेगाववरून पॅकिंग झालेली आहे. आता पाहुणे आले त्याच्यासोबत मामा. तर शरबत घेतात. आणि एक खतरनाक वस्तू दाखवतो. खतरनाक नाही म्हणा, चांगली वस्तू आहे. हे पाय जांभोळ्या लागल्या, पुऱ्या झाडाला या जांभोळ्या लागल्या पुरं इकडे. आणि एक सय्यद दाखवतो तुम्हाला. एवढं खतरनाक आहे ते. अरे एवढं मोठं आहे की तोडलं की नाही त्यांना झालं कांडच होते. दिसत नसेल पण ते तिकडे आहे. एक होतं तिकडे, ते तर काढलं. ते अंदर होतं. ते जे छत दिसते ना त्याच्या अंदर होतं. टाकी भरली, टाकी बंद करायला जावं लागेल. आणि आंबे पण आहेत इकडे. तर जे लागलं ते आहे. भाऊ कोण माहिती आहे, इकडे झाडच झाड आहेत. तर मी बी आता दुपट्टा घेऊन तयार झालं एकदम देसी स्टाईलमध्ये. तर सध्या थांबण्यासाठी म्हणून राहिले की थांब, तू ऐकूनच नाही राहिले. पहिलेच टाईम झाला, त्याच्यात अजून टाईम नाही राहिला. किती टाईम करते काय माहीत. टाईमची काही हेच नाही झाली, व्हॅल्यूच नाही. आता पाया गिया लागून झालेला आहे. याला भेटले पैसे, अमीर करोडपती झाला. आता घालून घेऊ आपण आतल्या पादुका. आपल्या पादुका ह्या नाही ठेवा आलेलं. आता घरून निघालेलं आता. आबा तेवढी टाकी बंद करा. तर बस स्टँडवर पोचलेला आणि आम्ही दोघेही जण इकडे उभे आहोत. आता शेगावची बस तर मला वाटते 9 वाजता लागेल.
आता आपलं शेगावमध्ये झालेलं आहे एंटर. आता आंबे तर आंबेत जाते ते आंबेत आहे. आताच आहे का उद्याच आहे का शेगावमध्ये. आता आम्ही पोहोचलेलो. आता एस टीमधून उतरलो. आता चाललो मंदिरमध्ये. हे आपल्या बहिणी आहेत 2. तो संकेत. तर चला पाहू. हा लाडक्या बहिणी. 100 द्यावर लाडक्या बहिणी. अरे काय आबा पैसे बंद झाले. लाडका भाऊ चालू करायला पाहिजे. छान अशी शिवाजी महाराजची शेगावमध्ये मूर्ती आहे भाऊ. चालता पाय दुखून राहिले. आता मंदिराच्या जवळ आलेलो आता. तर इकडे खूप दुकान आहे. केसांमध्ये गजरा. साथ घेऊन घेऊ आता. अंदर ठेवून दे. दादा तो दे जाओ थोडासा. चांगला आहे. नाही ते किती जायचं डब्बा. 100ला. मस्त होता हा. मस्त आहे हा वाला. अर्धा पाव नाही तरी नाही पाहिजे. नाही दाजी घे पाहिजे ना. पैसे 10 रुपये चिल्लर. आम्ही देतो 10 रुपये घे. मंदिरमध्ये एंटर झालेलो आम्ही. आता अंदर तर मोबाईल म्हणजे दाखवूनही देतील. तर सध्या मोबाईल ठेवतो अंदर. हे इकडूनच इकडूनच
रविवारी खूप गर्दी राहते. शनिवाराची ना आम्ही इथं आरती चालली बेटा त्याला नशीब पाहिजे. हा नशीब तर पाहिजेच. हा नशीब पाहिजे. किती स्मूथ चाललंय. अगदी पाय चालली टेक्नॉलॉजी आहे. भेटतो अंदर गेला. आज तर भाऊ खूपच गर्दी आहे शेगावले. आम्ही त्याला आमच्या बॅगा देऊन सगळे तर तोंड घेऊन धुवून झालेलं आहे. आता चाललो आम्ही दर्शनासाठी. त्या दिवशी मी सजवली होती. आम्ही जेवणाच्या लाईनमध्ये आता लोक आम्हाला बाहेर 1 घंटा लागला आम्हाला जायसाठी. 1 घंटा दाखवतो गर्दी किती आहे. जेवणाचा टाट घेतलेला आहे. खूप गर्दी होती म्हणून दाखवलं नाही. बघून तर 4 जण जेवण करतो आणि मग मिळतो. 1 नंबर जेवण. 1 नंबर. आता पडलो असतो तर जेवण झालेलं आहे. आता आम्ही चाललो बाहेर. दाखवतो समोर मोबाईल काढणं अलाउड नाही आहे पण 2 मिनिटासाठी काढलं. चला बाहेर जातो. आम्ही केले पल्यांची. आता झालं आम्ही दर्शनामध्ये. आता वाजलेलं आहे नाही श्रींचे समाधी दर्शन. 2 तास 2 तास लागतात आम्हाला जाण्यासाठी. तर एकदम आम्ही सध्या जेवण झालं फुल फॉर्ममध्ये एकदम टाकतनं पयत चाललेलो. खाली ॲक्टरच होता पण मी काही गेलो नाही त्याच्यावरचे फोटो काढलेले. तर चला आपण जे ॲक्टर आहोत. जय भीम नाही सॉरी जय भीम दोन्ही आपल्याला भेटते मामा. तर आता आपले मामा चालले आपल्याला घेऊन डायरेक्ट मंदिरापाशी. हे सगळे लागले लाईनमध्ये. आता आपण जाणार आहे सगळ्यात समोर. गर्दी पाहू शकता तुम्ही किती आहे. एवढी गर्दी आहे की 3-4 तास तर आरामशीर लागतात. पण आता आम्हाला काहीच टेन्शन नाही. आता भेटलेलं आहे आम्हाला आमचं मामा. तर आता आम्ही डायरेक्ट मंदिरात जाणार. शेगावला येऊन दर्शन झालेलं आहे. आता संकेत चालले आहे घरी. तर आता बस स्टँडवर आलेलो आम्ही. आपल्या अकोटला पोचला आहे. तर चला भेटू. भेटतो मग आता डायरेक्ट घरी गेल्यावर. तर फायनली मी आता पोचलेलो आहो घरी आणि खूप घामा देखील झाला. आता सगळ्यात पहिले तर मी आंघोळ करतो
तर ब्लॉग इथपर्यंतचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये.